नमस्कार, चैतालीस किचन मराठीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनसाठी भन्नाट अशा रेसिपी घेऊन आली आहे. तर ह्या रेसिपी अगदी साध्या, सोप्या, चविष्ट आणि पौष्टिकही आहेत. तसेच चवीला अगदी भन्नाट अशा रेसिपी आहे आणि तुमचा बराचसा वेळ या रेसिपीमुळे वाचेल. झटकीपट होणाऱ्या अशा रेसिपी आहे, शिवाय पौष्टिकही आहे. चला तर मग आता तुमच्यासोबत मी नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी अशा भन्नाट रेसिपी शेअर करते. तर त्याला आता आपण सुरुवात करूया. तर इथे मी सुरुवातीला रेसिपी दाखवते, कोणकोणत्या रेसिपी करायच्या ते. तर यामध्ये मी सुरुवातीला दाखवलं आहे ते म्हणजे मूग डाळ आणि कोथिंबीरचा डोसा. दुसरी रेसिपी आहे ब्रेड चिला. हा कमी वेळेत होतो. सगळ्या रेसिपी सेमच आहेत, कमी वेळेत होणाऱ्या. तिसरी रेसिपी आहे मऊ लुसलुशीत इडली आणि त्याबरोबर चटणी. आणि त्यानंतर चौथी रेसिपी आहे अगदी पौष्टिक असा चिला बनवला आहे मी, पण हा बेसनाचा नाही आहे, मूग डाळीचा आहे. ते तुम्ही पुढे बघालच. त्यानंतर पाचवी रेसिपी आहे आप्पे, जाळीदार असे मऊ लुसलुशीत आणि भरपूर भाज्यांनी भरलेले असे हे पौष्टिक आप्पे. त्यानंतरची रेसिपी सहावी रेसिपी आहे पोह्यांची टिक्की म्हणू शकता किंवा पोह्यांचे कटलेट देखील म्हणू शकता याला. तर ही देखील रेसिपी झटकीपट होणारी अशी आहे. तर या सगळ्या रेसिपी तुम्ही बघा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. चला तर मग आता पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि कमी वेळात होणार आहे. ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता आणि मुलांच्या टिफिनसाठी देखील होऊ शकते. तर सुरुवातीला यासाठी मी मूग डाळ भिजवून घेतली. तुम्ही 2 तास देखील भिजवू शकता. मी रात्रभर भिजवून ठेवली होती मूग डाळ. आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. सोबत थोडंसं पाणी देखील टाकलं आहे मूग डाळीसोबतच, म्हणजे आपलं जे टाकलं होतं मूग डाळ भिजत त्याच भांड्यातलं थोडंसं 2 चमचे पाणी आलं यात. त्यानंतर मी 4 लसूण टाकलं आहे, लसूण पाकळ्या. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहे, थोडा कढीपत्ता टाकला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे. त्यानुसार चवीनुसार मीठ मी इथेच टाकलं आहे सगळं. तुम्ही आवडीनुसार कमी तिखट जास्त तिखट त्यानुसार हिरव्या मिरच्या टाकू शकता. इथं मुलांना बनवते त्यामुळे कमी तिखटच बनवलं आहे. आणि कोथिंबीर इथे भरपूर सारी टाकायची, कारण या डोश्याचं नावच ते आहे इन्स्टंट मूग डाळ आणि कोथिंबीरचा डोसा. अगदी झटकीपट होतो. हे बघा, आता हे मिक्सरला मी असं या पद्धतीने बॅटर झालं आहे. थोडंसं घट्टसरच वाटतं आहे, त्यामुळे आपण थोडंसं यात पाणी ॲड करूया. मी मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं त्यात पाणी मिसळून घेतलं आणि तेच यात मिक्स केलं आहे. हे बघा, या पद्धतीने सगळं बॅटर नीट मिक्स करून घ्यायचं आहे. यात ना सोड्याची गरज आहे ना इनोची गरज आहे, तरी किती जाळीदार आणि मऊसूत असा डोसा बनतो आहे ते तुम्ही बघा. हे बघा, आता मी इथे पॅनवर नाही तर अगदी आपला रोजचा वापरातला चपातीचा तवा आहे त्यावर बनवून दाखवलं आहे मी तुम्हाला. सुरुवातीला थोडं तेल आणि पाणी शिंपडून घ्या, म्हणजे तव्यावर छान असं खाली लागत नाही. आता हे बघा, हा डोसा मेन म्हणजे इतका सोपा तर आहे, शिवाय चिटकतही नाही. तो इथे याचं मेन कारण आहे आणि त्यामुळे आणखीनच झटकीपट होतो. हे बघा, काढायला किती इझी जातो आणि स्वतःहून मोकळा होऊन येतो. आणि दुसरी गोष्ट टिफिनसाठी यासाठी, कारण हा दिवसभर मऊसूत राहू शकतो आणि अजिबातही वातड होत नाही किंवा मग अजिबातही कडक होत नाही. तुम्ही किती पातळ बनवा, कितीही जाड बनवा, तरी पण तो असा मऊ लुसलुशीतच राहतो. हे बघा, किती पातळ आणि किती मोठा असा डोसा बनवला आहे मी. तुम्हाला इथे दाखवते किती जवळून. छान दोन्ही बाजूंनी नाही भाजलं तरी चालतं, मी एकाच बाजूनी भाजते शक्यतो. तुम्हाला नीट पलटी करून दाखवण्यासाठी दुसऱ्या साईडने दाखवला. बघा, दुसराही डोसा किती छान असा झाला आहे आपला. तर एक एक करून मी असे सगळे डोसे करून घेते आणि यासोबतच मी कांदा टोमॅटोची चटणी बनवली आहे. ती चटणीची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केली आहे, तर तीच मी या डोशासोबत
मुलांना टिफिनला देते. नाश्त्यासाठी सुद्धा हेच होतं आणि जास्ती काही नाही. 2 तास जरी मुगाची डाळ भिजवली तरी झटकीपट तयार होतात. एवढं पटपट होतात कारण चिटकत नाही, हे महत्त्वाचं. ह्या डोशाची ही एक रिॲलिटी आहे. अजिबातही तव्याला चिटकत नाही. तुम्ही एकदा करून बघा. साधा तवा वापरला तरी चालेल आणि जाड केले तरी चालेल आणि एकदम पातळसर केले तरीही चालेल. यात काहीच फरक पडत नाही. जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, आता एक 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 करून मी असे डोसे बनवून घेतले. आता तुम्हाला मी इथे खोलून दाखवते. मी आतमधून अजिबातही भाजलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर आतमधून भाजू शकता आणि डोशाला तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीतून एक वापरू शकता. हे बघा, दिसायला किती सुंदर छान दिसतंय. मुलांना बघताच आवडला आणि खरंच आवडीने खाल्ला. त्यानंतरही मी खूप वेळा बनवला. सगळ्यांचा फेवरेट होऊन बसला हा डोसा आणि ह्या कांदा टोमॅटोच्या चटणीबरोबर तर अप्रतिम लागतो. नाश्त्याचं देखील इथे तुम्हाला वेट लॉससाठी सुद्धा हा डोसा खूप छान होऊ शकतो. त्यानंतरची दुसरी रेसिपी आहे इथे ब्रेड चिला. आपण जसा बेसन चिला बनवतो त्याच प्रकारे. तर इथे बघू शकता, सॉसबरोबर मी इथं मुलांना दिला आहे टिफिनला. तसेच नाश्त्याला देखील तोच बनवला मी. तर त्यासाठी इथे अजिबातही तेलकट न होता कमी तेल वापरून आपण बनवतो आहे आणि भरपूर साऱ्या भाज्या टाकतो आहे. त्यामुळे पौष्टिकही तेवढा आहे आणि चवीला देखील तेवढा रुचकर लागतो आहे. त्यासाठी मी कॅप्सिकम घेतला आहे, शिमला मिरची बारीक चिरून घेतली, त्यानंतर कांदा घेतला एक, तोही बारीक चिरून घेतला आहे, त्यानंतर टोमॅटो आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकली. इथे मी ठेचलेला लसूण घेतला आहे. तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात देखील बारीक करू शकता, पण मला मिरची जास्त टाकायची नव्हती त्यामुळे मी इथं लाल तिखट वापरले, हळद वापरली आणि जिरेपूड वापरली आणि चवीनुसार मीठ टाकले. तुम्हाला आणखी यात गाजर वगैरे असल्या भाज्या मिक्स करायच्या असेल, ॲड करायच्या असेल त्या देखील करू शकता. फक्त भाज्या चिरताना जास्त बारीक चिरा, म्हणजे ब्रेडला साईडला पडणार नाही. आता त्यामध्ये मी एक एक करून आता इथे 3 ते 4 चमचे असं बेसन टाकून घेते. हे बघा, यात जेवढं मावेल तेवढं. शक्यतो भाज्यांचं प्रमाण जास्त झालं तरी चालेल. आता थोडं थोडं पाणी ॲड करून याला एकजीव करून घ्यायचं. यात भाज्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे याचे काही मिक्स करताना गुठळ्या वगैरे अजिबातही होत नाही, लवकर मिक्स होतं. म्हणून ही झटकीपट होणारी रेसिपी आहे. आदल्या रात्री तुम्ही भाज्या चिरून ठेवल्या, फक्त कांदा सकाळी चिरायचा, तरी पण सकाळी उठल्या हे पटकन मिश्रण बनवून तुम्ही याचे ब्रेड चिला बनवू शकता. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि शक्यतो भाज्या भरपूर घाला, म्हणजे मुलांच्या पोटात देखील भाज्या जातील आणि आपल्या देखील भाज्या खाण्यात येतील. आता माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्या मी भाज्या यामध्ये बारीक चिरून घातल्या. तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे देखील बारीक चिरून टाकू शकता. हे बघा, आता मी तुम्हाला इथे सुरुवातीला दाखवते की तेल जास्त टाकलं तरी यात खूप छान भाजून निघतो आणि तेल जरी कमी वापरलं दुसरी टाकते तरी पण ही रेसिपी छानच होते. अजिबातही तेलकट होत नाही. मी तुम्हाला खोलूनही दाखवलं मगाशी, आतमधून कट करून दाखवलं. तर हे बघा, असं दोन्ही साईडनी छान खरपूस खमंग असं भाजून घ्यायचं आहे. हे दोन्ही ब्रेड बघा किती सुंदर कलर आला याला आणि चवीला खूप छान लागतात आणि पौष्टिक अशी हेल्दी रेसिपी असली शिवाय मुलांनाही असं पौष्टिक खायला छान वाटतं. ज्या यात भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे हा अजिबातही थंड झाल्यावर बेसन चिल्यासारखा लागत नाही. जसा आपला बेसनाचा चिला असतो तर तो बेसन पोळा, तो थंड झाल्यावर एवढा चविष्ट लागत नाही. तसं ह्या ब्रेडमध्ये मी भरपूर साऱ्या भाज्या टाकल्या आहे आणि शिवाय दोन्ही साईडनी खरपूस असे भाजून घेतलं आहे, त्यामुळे हा थंड जरी झाला तरी चवीला खूप छान लागतो. हे बघा, असं आलटी-पलटी करत दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. बघा, अजिबातही तेलकट होत नाही आहे. आता हे दोन्ही साईडनी छान भाजला गेला आहे. त्यानंतर आता हे मी काढून घेते. आता तुम्हाला कमी तेलात बनवून दाखवते मी. आता इथं मी फक्त
स्प्रेने तेल स्प्रेड केलं आहे, सगळीकडे स्प्रे केलं आहे. आणि त्यानंतर आता इथे मी तुम्हाला ब्रेड दोन्ही साईडनी भाजून दाखवते. तर भाज्या बघा थोड्याशा ब्रेडला लागल्या नाही गेल्या तर वरतून देखील थोड्याशा लावा. हे बघा वरतून आता थोडंसं तेलाने स्प्रे करायचं तेल. आणि आता कमी तेलात देखील भाजते हे बघा. वेट लॉससाठी सुद्धा हा बेसन चिला नाही, ब्रेड चिला खूप छान आहे. फक्त तुम्ही तेल कमी वापरा म्हणजे वेट लॉससाठी फायदेशीर असेल. आता इथे मी भाजून घेतलं आहे दोन्ही साईडनी. आणि मी इथं टोमॅटो केचपच वापरलं आहे. जवळून दाखवते तुम्हाला, अजिबातही तेलकट झाला नाही आहे. आणि तो दिवसभर छान राहतो, अजिबातही मऊ लुसलुशीत होत नाही किंवा कडकही होत नाही. फक्त तुम्ही भाज्या जास्त भरपूर अशा वापरा. आणि भाजताना देखील दोन्ही साईडनी खमंग खरपूस असं भाजून घ्या. एवढंच पद्धत वापरा म्हणजे दिवसभर तो फ्रेश राहतो. हे बघा आतून तुम्हाला जवळून दाखवते, तेलाचं अजिबातही इथं ते हात देखील तुम्हाला तेलकट दिसत नाही आहे. म्हणजे मुलांना जरी तुम्ही सकाळच्या जर स्कूल असेल आणि असं दिलं तरी पण तेलकट खाल्ल्याने मुलांना त्रास होणार नाही. असं छान असा ब्रेड चिला तयार आहे. ही रेसिपी कशी वाटली मला सांगा. यातली तुम्ही कोणती रेसिपी ट्राय करणार तेही सांगा. त्यानंतर टिफिनसाठी आता तिसरी रेसिपी आहे. ही नाश्त्यासाठी देखील आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना हे खूप आवडते. ती म्हणजे मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र अशी इडली. आणि त्यासोबतच मी इथे नारळाची चटणी दिली आहे खोबऱ्याची. आता खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी बहुतेक वेळा मी चॅनलवर शेअर केली, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर इथे मी आता सध्या इडली बनवून दाखवते. तर इडलीचं पीठ मी आदल्या रात्रीच फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं. ते आता थोडंसं मी काढून घेते. फर्मेंट होण्यासाठी मी अजिबातही मीठ किंवा सोडा वापरला नाही आहे. आता या स्टेजला जेव्हा मला इडली पात्रात लावायची तेव्हा मी इथे थोडंसं चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा सोडा टाकून त्यावर थोडंसं पाणी टाकून हे बॅटर छान मिक्स करून घेते. इडलीचं बॅटर कसं बनवायचं ते देखील मी त्याचा शॉर्ट देखील टाकला आहे चॅनलवर, ते देखील तुम्ही बघू शकता. आणि त्यानुसार इडली बॅटर बनवू शकता. खूप सोपी आणि खूप छान रेसिपी आहे इडल्या बॅटरची. आणि खूप फ्लफी अशी इडल्या तयार होता, चवीलाही भन्नाट लागता. तर इथे मी आता इडलीचं भांडं स्वच्छ धुवून ठेवलं होतं. आणि आता इथे जास्तीचं तेल नाही, मी तेल स्प्रे करून घेतलं आहे. आणि आता त्यामध्ये आता थोडं करून इडली बॅटर टाकून घेऊया. यामध्ये मी थोडासा सोडा आणि मीठ वापरलं आहे, ते तुम्ही बघितलंच. ते छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता इडली पात्रामध्ये मी आधीच पाणी उकळायला ठेवलं आहे. आणि पाणी उकळल्यानंतरच इडली ठेवायची आहे म्हणजे इडलीला छान प्रॉपर हीट भेटते. आता एक करून मी भांड्यामध्ये टाकून घेते आणि त्यानुसार मी इथे इडली पात्रात इडल्या लावून देते. अगदी 10 मिनटंच होतो. झटपट अशी ही रेसिपी आहे, अजिबातही वेळ लागत नाही. 10 मिनटाच्या वर इडली स्टीम करू नका, नाहीतर मग ती कडक होते किंवा मग अशी वातकट होते. त्यामुळे फक्त 10 मिनटं द्यायचे आणि छान आपली मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली तयार आहे. तर इथे बघा मी इडली स्टीम करायला ठेवली आहे. खाली पाणी देखील उकळलं आहे. पहिलं भांडं ठेवलं आहे. त्यानंतर आता मी एक करून इथे सगळी भांडी ठेवून घेते आणि छान अशी आपली इडली स्टीम करून घेते. बघा प्रमाणे असं यामध्ये इडली लावून घेतली आहे. आणि मुलांना तर खूप आवडते इडली. शिवाय आपल्यालाही देखील नाश्त्याचा प्रकार तयार होतो. रोज तेच खाऊन कंटाळा येतो. नाश्त्याला असं काहीतरी छान गरमागरम मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली आणि त्यासोबत चटणी असली की नाश्त्याचंही आपण पोटभर असा नाश्ता करू शकतो. त्यानंतर एक करून आता मी 10 मिनटांनंच गॅस बंद केला आहे, त्यापेक्षा जास्त मी ठेवत नाही. आणि तुम्हाला दाखवते कशी इडली तयार होती ते. त्यानंतर एक करून मी सगळी भांडी इथे काढून घेतली बाहेर इडली पात्रातून. आणि त्यावरती थोडंसं एकदम थंड पाणी असं शिंपडायचं आहे, जास्तीचं नाही. इथं माझ्याकडे जास्तीचं झालं होतं म्हणून मी ते थोडं साईडला ओतून दिलं आहे. भांडं
थोडं एका कढईला करून. आणि त्यानंतर आता इथे बघा इडली काढून दाखवते तुम्हाला. जास्त काही थंड नाही झालं आहे, 5 ते 6 मिनटंच झाले आहे. त्यानंतर तुम्हाला इडली काढून दाखवते. आता जवळून बघा किती जाळीदार इडली तयार झाली आणि याचा कलर आहे बघा. घरीच पीठ बनवलं आहे तरी किती मऊ लुसलुशीत झालं आहे. बघा किती पांढरी शुभ्र अशी इडली आहे. तुम्ही जेव्हा यावर पाणी शिंपडता ना त्यावेळेस ते कसं इडली निघायला सोपी जाते आणि कोरडी पडत नाही थोड्या वेळानंतर. त्यामुळे ही पद्धत नक्की वापरा. आता इथे मी टिफिनमध्ये छोट्या टिफिनमधले चटणी दिली आहे खोबऱ्याची आणि सोबतच आता टिफिनमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या एक एक करून आता इडल्या ठेवते. इडल्या थोड्याशा कोमट किंवा त्यापेक्षा थंड होऊ द्यायच्या. गरम गरम इडल्या भरायच्या नाही आहे टिफिनमध्ये, नाहीतर मग ते थोडंसं चिवट होतात. हे बघा टिफिनची ही रेसिपी देखील तयार आहे. मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली. त्यानंतरच्या टिफिनमध्ये मी तुम्हाला दाखवते काय बनवलं आहे ते. तर ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि ही आता मी स्वतःच बघितली आहे, स्वतःच बनवली आहे. मी काय कुठे बघितली नव्हती किंवा कधी ट्राय केली नव्हती. आता इथे बनवली आणि तेव्हाच रेसिपी शूट केली. तर ही मी पालक, मूग डाळ या सगळ्यांचं मिळून इथे मी चिला तयार केला. याला तुम्ही धिरडा देखील बोलू शकता. तर अशी सहजच ट्राय केली ही रेसिपी आणि पौष्टिक अशी रेसिपी तयार देखील झाली आहे. तर इथे मी मूग डाळ 2 तासासाठी भिजवून घेतली आहे पाण्यामध्ये. स्वच्छ धुवून भिजवून घेतली ही मूग डाळ की याचे देखील खूप सारे पौष्टिक पदार्थ होतात. अजूनही तुम्हाला याच्या रेसिपी हवी असेल तर मला सांगा. मी खूप साऱ्या याच्या रेसिपी बनवल्या आहे आणखी देखील. तर त्यामध्ये मी आता 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 4 लसणाच्या पाकळ्या टाकल्या सोलून. त्यानंतर इथे चवीनुसार थोडेसे जिरे टाकले आणि चवीनुसार मीठ टाकले आणि थोडंसं पाणी टाकून आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. एकदम बारीक वाटायचं आहे, अजिबातही थोडंसुद्धा जाडसर नाही ठेवायचं आहे. फाईन पेस्ट करायची याची. आणि आता हे सगळं मी एखादा टोपात काढून घेते, एका भांड्यात काढायचं आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी अजून ॲड केलं आहे मी, कारण खूपच घट्टसर असं वाटलं होतं थोडंसंच पाणी टाकून. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतला एक मोठा, त्यामध्ये एक टोमॅटो खूप बारीक चिरून घातला आहे आणि आता इथे भरपूर सारी कोथिंबीर टाकली मी. कोथिंबीरीने याची चव खूप छान लागते. त्यानंतर आता पालक टाकली मी बारीक चिरून. पालक तुम्ही बघा जास्तच बारीक चिरायची आहे. आणि आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. तुम्हाला यामध्ये गाजर वगैरे किसून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी सध्या एवढ्याच भाज्या वापरल्या आणि सहज ट्राय केलं तर ते खूप छान झालं. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावा. याला मी मूग डाळ आणि पालकचा चिलाच बोलते. तर तुम्ही काय नाव द्याल या रेसिपीला मला नक्की सांगा. हे सगळं आता मी अजून थोडंसं पाणी ॲड करून, कन्सिस्टन्सी बघा या प्रकारे पाहिजे, याच्यापेक्षा पातळ नको आहे. आता इथं बाइंडिंग येण्यासाठी मी थोडंसं बेसन पीठ वापरते. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲड करा, नसेल तर मग तसंही देखील आपला चिला चवीला छानच लागतो. पण मी बाइंडिंगसाठी वापरला इथं. हे बघा आता हे बेसन पीठ मी भाज्या भरपूर साऱ्या असल्यामुळे याच्या गुठळ्या वगैरे अजिबातही झाल्या नाही मिक्स करायला, त्यामुळे मी चाळून वगैरे नाही घेतलं. तसे 2 चमचे टाकले, मोठे 2 चमचे. आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर आता पॅनवर आपण तेल स्प्रे करून घेऊया. इथे तुम्हाला जास्तीचं तेल देखील वापरायचं नाही, अगदी कमी तेलात ह्या रेसिपी होतात. तुम्हाला मी सगळ्या रेसिपी दाखवते, त्यामुळे ह्या पौष्टिक देखील तेवढ्या आहे आणि चवदार देखील तेवढा आहे. तुम्ही करून बघा, कंटाळा अजिबात येणार नाही आणि पुन्हा पुन्हा कराल. आता इथं मी हे थोडं थोडं बॅटर टाकून, जास्त काही याला हलवत बसायचं नाही, हलक्या हाताने इथे स्प्रेड करायचं आहे फक्त, म्हणजे जाडसर असा ह्या चिला होणार नाही. त्यामुळे
सुरुवातीला मी गॅस मोठाच केला होता आणि मग त्यानंतर आता चिला स्प्रेड करून झाला, पसरवून झाला आणि त्यानंतर आता गॅस बंद केला आहे आणि झाकण ठेवून याला 5 मिनटं वाफवून घेतलं आहे. आता त्यानंतर बघा इथे छान असा शिला पलटी करून घ्यायचा आहे. आता कमी गॅसवरच याला परत पुन्हा 5 मिनटं छान शेकून घ्यायचं. 3 ते 4 मिनटातही होतं आणि आपला मऊ लुसलुशीत असा मूगडाळ आणि पालकाचा चिला तयार झाला आहे. आणि भरपूर भाज्यासुद्धा आहे त्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता, म्हणजे हा अजूनच पौष्टिक झाला आहे. आणि शक्यतो तेल किंवा तूप जे काय वापरणार असाल त्याचा कमी यूज करा, म्हणजे हा अगदीच पौष्टिक होईल. आता इथे मी हा पहिला नाश्त्यासाठी देते मुलांना. बघा किती छान मऊ लुसलुशीत झाला आहे. हा मी दह्यासोबत दिला आहे. खूप छान लागतो चवीला. चटणीसोबत दिला तरी छान लागतो किंवा मग नुसता दिला तरी खूप छान लागतो. दुसरी गोष्ट याची एवढी छान की हा टिफिनला दिल्यावर अजिबातही वातकट होत नाही किंवा वातड होत नाही किंवा मग अजिबातही कडक होत नाही आणि जास्त मऊही देखील पडत नाही. म्हणजे मऊ लुसलुशीतच राहतो, पण जास्त असा घडी वगैरे केल्यामुळे खराब असा होत नाही. जशी आपण घडी केली तशीच त्याची राहते आणि खूप छान असा चवीला लागतो. थंड झाला मुलांच्या टिफिनमध्ये दिल्यावर तेव्हा खूप छान लागतो. आता इथे गडबडीत सकाळी सकाळी मी इथे 2 पॅन ठेवले होते आणि झटपट अशा दोन्ही साईडला करून घेतले. तर तुम्हाला दाखवते. तुम्ही इथे छोट्या साईजचे 2 ते 3 असे एका तव्यावर करू शकता. अगदी छोटे असतात त्या पद्धतीचे, पण मी असे दोन्ही साईडला थोडे थोडे करून असे मिडियम साईजचे बनवून घेतले आणि झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचे. म्हणजे पालकाची भाजी असं मूगडाळच छान अशी पालकाची भाजी छान इथे शिजले जाते. हे बघा या पद्धतीने परत आपण वरतून थोडं तेल टाकायचं आहे आणि दोन्ही साईडने खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. असं ब्राऊन कलर आला की मग आपला चिला भाजला असा समजायचा. हे बघा इथं मी अगदी मंद गॅसवर भाजला आहे. खूप छान लागतो चवीला आणि पौष्टिकही तितका आहे, चवदारही तितकाच लागतो. हे बघा आणि अजिबात असा कोरडा होत नाही, खमंग मऊ लुसलुशीत राहतो. इथे मी घडी मारून दाखवली तरी ती घडी पुन्हा नीट केल्यावर त्याला अजिबातही घडी पडत नाही. त्यावरून तुम्ही समजू शकता किती मऊ लुसलुशीत आहे हा आणि पौष्टिक देखील तेवढा आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आता एक एक करून मी इथे सगळे बनवून घेतले आणि थोडेसे थंड झाले की आता इथे मी मुलांना दह्यासोबतच देते. चटणीसोबत द्या तुम्ही किंवा दह्यासोबत देखील देऊ शकता, जसं तुमच्या मुलांना आवडेल, किंवा केचपसोबतसुद्धा छान लागतो हा. आणि बघा आता टिफिनसाठी छोटे छोटे करून घेतले आणि आता इथे सगळे मी टिफिनमध्ये जेवढे लागतील तेवढे मी आता इथे 2 टाकले. झाला आपला मऊ लुसलुशीत मूगडाळ आणि पालकाचा पौष्टिक असा चिला तयार. चला तर मग आता आपला हाही टिफिन झाला आहे पॅक करून. त्यानंतर आता आपण पुढची रेसिपी बघूया. असंच ह्या रेसिपी कशा वाटल्या तुम्हाला मला नक्की सांगा. आणि आता पुढची रेसिपी आहे ती म्हणजे रव्याचे आप्पे. तर हे रव्याचे आप्पे मी नेहमी बनवते तसे नाही, तर मी आता जास्तच भाज्या वापरल्या आणि हे मुलांना आवडीची रेसिपी आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्याच मुलांना आप्पे खूप आवडतात. आणि जर तुम्हाला ह्याच रेसिपीतून मी तुम्हाला आणखी एक रेसिपी सांगणार आहे, ती बनवून नाही दाखवली. जर तुम्हाला आप्पे आवडत नसेल मुलांना किंवा आप्पे बनवायचं नसेल तर तुम्ही याचे छोटे छोटे आपण जसे आता धिरडे बनवले तसे देखील बनवू शकता. थोडे जाडसर असे ती देखील खूप छान बनतात, जाळीदार असे बनतात. हे बघा नाश्त्यासाठी तर हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे, शिवाय टिफिनसाठी आहे. टिफिनला थंड झाला तरी मऊ लुसलुशीतच राहतो. हे बघा किती साऱ्या भाज्या आणि किती जाळीदार असा रव्याचा आप्पे आहे. तर बघताना वाटतही नाही रव्याचा, डाळींचेच आप्पे वाटत आहे. एवढा मोकळा आणि एवढा छान असा झाला आहे. तर इथे मी कांदा आणि टोमॅटोच्या चटणीसोबतच दिला आहे हा
दिले हे आप्पे. तुम्ही केचपसोबत देखील देऊ शकता मुलांना. चवीला खूप सुंदर लागतं हे, किंवा तसे खाऊ शकता. हे बघा किती अप्रतिम असे मऊ लुसलुशीत जाळीदार असे आप्पे तयार झाले. हे बघा बाहेरून असे कडेने अगदी क्रिस्पी झाले आणि आतून जाळीदार झाले. तर त्यासाठी मी इथं बारीक रवा वापरला आहे. तुम्ही जाड रवा वापरला तरी चालेल. तो मिक्सरला फिरवून घ्या. मी बारीकच रवा वापरला आहे 2 वाट्या. आणि 2 वाट्यासाठी इथे मी 1 वाटी दही वापरलं आहे. आता 2 वाट्या मी अर्ध्याच्या वरती भरलेल्या होत्या, त्याचप्रमाणे अर्ध्याच्या वरती असं पाऊण वाटी असं दही वापरलं आहे. आणि त्याच वाटीने 1 वाटी मी पाणी वापरलं आहे. तर इथे लक्षात ठेवा 2 वाट्या रवा, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी, हे असं प्रमाण मी इथे केलं आहे. आणि हे सगळं मिक्सरला मी जास्त न फिरवता असं मिडियम वाटून घेतलं आहे. आणि हे बॅटर बघा घट्टसर वाटतं. यामध्ये आता पाणी टाकून आपण ॲड करून घेऊ ते पाणी. मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलं विसळून आणि आता हे आपण बॅटरमध्ये ॲड करून घेऊया. याला कुठली पूर्वतयारी लागत नाही, अगदी झटपट होतो आणि टिफिनसाठी देखील सहज तयार होणार आहे. आता हे बॅटर बनवून ठेवल्यावर याला रेस्टला लागतो 5 ते 10 मिनटं तरी लागतात. तोपर्यंत तुम्ही भाज्या कट करू शकता. पण सुरुवातीला हे बॅटर तयार करून घ्यायचं, म्हणजे आपला वेळ वाया जात नाही. आणि टिफिनला सकाळी सगळ्यांच्या आयांना खूप गडबड असते, किंवा नाश्त्याला देखील सगळ्यांनाच गडबड असते, त्यामुळे अजिबातही वेळ वाया जाणार नाही. हे बघा 10 मिनटं मी झाकून ठेवलं होतं. तोपर्यंत मी भाज्या कट करून घेतल्या. रवा थोडा फुलतो इथे, त्यामुळे याला 10 मिनटं भिजवायलाच लागतं. त्यानंतर आता इथे मी मीठ टाकलं 1 चमचा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता माझं ह्या चमच्याचं माप आहे, त्यामुळे मी तेवढं टाकलं आहे. आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता 10 ते 15 मिनटानंतर इथे भाज्या चिरून झाल्या, त्या भाज्या एक एक करून टाकू. आता इथे मी हिरवी मिरच्या 2 कट करून टाकल्या, बारीक चिरून टाकल्या. त्यानंतर गाजर घेतलं आहे. गाजर मी मोठ्या किसणीनं किसून घेतलं आहे, लांब सडक असं छान वाटतं, किंवा मग बारीक चिरून घेतलं तरी चालेल, पण ते जास्तीचं शिजत नाही, त्यामुळे मी किसूनच घेतलं आहे. त्यानंतर 1 छोटी कॅप्सिकम घेतली आहे, शिमला मिरची, ती देखील बारीक चिरून घेतली, ती टाकली आहे. आणि त्यानंतर इथे टोमॅटोही बारीक चिरला आहे, आणि कांदा देखील, आणि कोथिंबीर मी इथं जास्त टाकली आहे. हे बघा किती रंगीबिरंगी कलरफुल असं दिसतंय ना, बघायलाच किती सुंदर वाटतंय. तर हे आप्पे आमच्या घरी सगळ्यांची फेवरेट आहे. झटपट होतात आणि झटपट संपतात, आणि टिफिनला म्हटलं तर मुलं तर खूपच खुश होतात. आता हे बघा एक एक करून आता या भाज्या ॲड केल्या आणि छान चमच्याने मिक्स करून घेतल्या. जेवढ्या भाज्या टाकाल तेवढं हे सगळं पौष्टिक आहे आणि अगदी हलके आहे, हे पचायलाही सोपे आहे. आता इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये जिरे आणि मोहरी, भरपूर अशी मोहरी टाकली आहे, थोडेसे जिरे टाकले, आणि आता इथे फ्रेश असा कढीपत्ता टाकला आहे. हे बघा असं ही आता फोडणी तडतडली, छान फोडणी तयार झाली की आता आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. याने चवीत खूप फरक पडतो, अप्रतिम लागतात चवीला. आणि जिरे आणि मोहरी तडतडलेली ती खूपच सुंदर लागते जेव्हा दाताखाली येते, आणि तडक्यामुळे खरंच खूप चव येते. इथं माझ्याकडे हिंग नव्हता, तुम्ही फोडणीला आवर्जून हिंग टाका, त्याने पण चव वाढते. आता हे सगळी फोडणी आपण या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया. आता इथे मी तेल टाकून घेते थोडं थोडं. तुम्ही स्प्रे देखील करू शकता, किंवा मग जास्तीचं तुम्हाला हवं असेल ते देखील तेल टाकू शकता. मी थोडंच तेल वापरलं आहे. आता थोडं यामध्ये तिळही टाकले. तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. सफेद तीळ ॲड केले मी, आणि ते खूपच पटकन भाजले जातात, तडतड उडत आहे. आणि मग मी नंतर पटपट असं त्यामध्ये बॅटर टाकून घेतले. आता आप्पे पात्रात हे सगळं आपण बॅटर टाकलं आहे. आता छान असे जाळीदार असे आप्पे तयार होतील, ते तुम्ही पुढे बघा. तर झाकण ठेवून याला मी
6 ते 7 मिनटं आता इथे झाकण ठेवलं आहे. कडेचे आप्पे बघा अजून थोडेसे बाकी आहे. तर मी आधी आतून सुरुवात करायची आप्पे टाकायला. हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे मग कारण आतून हीट जास्त असते मध्ये, जिथे आपला बर्नर असतो तिथे. आता हे मी पलटी करून घेते एक एक, आणि जे लास्टला आप्पे टाकलेले ते लास्टला पलटी करायचे. असे आपण जसे टाकले तसे नंबर वाईज एक एक करून असे आपण पलटी करत जायचे. बघा किती सुंदर असे आप्पे दिसताय ना. चवीला खूप छान लागतात. तुम्ही नक्की बनवा. त्यानंतर तुम्ही डाळीचे आप्पे किंवा दुसरे कुठले बनवायचंच विसरून जाल, एवढे भारी लागतं. हे बघा जवळून दाखवते किती सुंदर झाले. हे बघा पुन्हा एकदा मी थोडेसे वाफवून घेतले दुसऱ्या साईडने. एक साईडने भाजले तरी चालतात, पण छान खमंग असे लागतात. दुसऱ्या साईडने देखील भाजल्यावर ज्या कडा असतात ते छान खरपूस अशा भाजून निघतात. हे बघा मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेले जाळीदार आप्पे तयार झाले. आता मी हे सगळे एक एक करून डिशमध्ये काढून घेतले. आता इथे या चटणीसोबत मी सर्व केले. हे बघा दुसऱ्यांदा देखील टाकले आप्पे, ते देखील आता हे बघा एक एक करून किती सुंदर असे निघता येते. अजिबातच चिवट नाही झाले आणि फुगले पण देखील किती छान. बघा तुम्ही ना सोडा ना इनो काहीच नाही टाकले, तरी पण इन्स्टंट असे रव्याचे मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक असे जाळीदार आप्पे तयार झाले. हे बघा मुलांना मी इथे कांदा टोमॅटोच्या चटणीसोबत दिले. अप्रतिम असे रव्याचे आप्पे तयार झाले. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला सांगा. आतमध्ये बघा किती साध्या भाज्यांचा ब्लास्ट आहे आणि भरपूर अशा हेल्दी रेसिपी मी तुम्हाला अजून शेअर करेल. आधी ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करा आणि मुलांना छान चविष्ट आणि हेल्दी असं खाऊ घाला. त्यानंतर लास्टची रेसिपी आहे ही पोह्यांची टिक्की किंवा पोह्यांचे कटलेट म्हणू शकता तुम्ही. ही रेसिपी मी अशीच इन्स्टंट केली होती. तर त्यासाठी बटाटे उकडून ठेवले होते मी रात्रीचे. बघा दोन्ही साईडने किती छान असे गोल्डन ब्राऊन असे भाजले गेले. गुलाबी रंग येईपर्यंत भाजले हे. त्यामुळे वरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत असे हे पोह्यांची टिक्की तयार झाली आहे, किंवा पोह्यांचे कटलेट बोलू शकता. तर हे बघा रात्री मी बटाटे उकडून ठेवले होते, त्याचे सालं काढून घेतले आणि पोहे भिजवून घेतले. तर सुरुवातीला आपण बटाटे किसून घेऊ. तुम्ही ते जेवढे बनवायचे त्यानुसार बटाटे वापरू शकता. तर बटाटा यामध्ये छान मॅश झाला पाहिजे, त्यामुळे मी किसणीच वापरली. तुम्ही स्मॅशरने देखील स्मॅश करू शकता. किसणीने एकसारखं स्मॅश होतं. हे बघा एक एक करून बटाटा मी इथे किसून घेतलाय. तुम्ही प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी 3 छोटे छोटे बटाटे होते तेच यूज केले इथे. आता हे बघा इथे एकसारखे साळले गेले आणि भाज्या तुम्हाला दाखवते. इथे मी 2 बारीक चिरून कांदे घेतले आणि 2 गाजर घेतले मी इथे किसून. आणि त्यानंतर आता इथे पोहे ॲड करूया. ही अगदी अशी सहज सुचलेली रेसिपी आहे. तर मग मी ती बनवली, तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया. तेवढी टिफिनला अगदी झटकीपट तयार होते. आजकाल सगळ्यांनाच खूप घाई असते, त्यामुळे आता अजिबात वेळ न घालता ह्या रेसिपी मी तुम्हाला दाखवल्या आहे. तर बघा आणि कशा वाटल्या मला कमेंट करा. तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचं देखील वाटण टाकू शकता, हिरवी मिरची लसूण. तर मी इथे हळद टाकली, लाल तिखट टाकली, जिरे पावडर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकले. आणि इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोह्यांमुळे त्याला क्रिस्पीनेस येतोच, पण मग मी इथे 1 चमचा भरून कॉर्नफ्लॉवर टाकलं. याने छान क्रिस्पी असे तयार होतात ह्या टिक्क्या, हे कटलेट. तुम्ही आवडीनुसार अजून भाज्या टाकू शकता, पण मी शक्यतो कमीच वापरले भाज्या. गाजर आणि कांदाच वापरला आहे. इथे माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, नाही तर मी कोथिंबीर देखील ॲड केली असती. एक एक करून अशा मी सगळ्या टिक्क्या बनवून घेते. आणि आता पॅनमध्ये तेल टाकून दोन्ही साईडला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत याला छान भाजून घ्यायच्या. या टिक्क्या शॅलो फ्राय करून घ्यायचे. तुम्ही तळून देखील घेऊ शकता.
पण मला तळलेल्या वस्तू जास्त नाही वाटत, जास्त नको किंवा मुलांना टिफिन द्यायला पण नको वाटतात, त्यामुळे मी इथे शॅलो फ्राय केल्या. हे बघा या पद्धतीने किती छान कलर आला आहे. आता एक एक करून अशा सगळ्या मी भाजून घेते.